छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला व ब्राह्मण प्रतिपादक हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, हर 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 हर। धन्यवाद। शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाला साहेब ठाकरे के स्मृति दिवस पर शिवसेना शाखा 146 में रक्तदान शिविर संपन्न। शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाला साहेब ठाकरे के स्मृति दिवस के अवसर पर शिवसेना शाखा 146 के शाखा प्रमुख अविनाश शेवाले के नेतृत्व में रक्तदान शिविर संपन्न हुआ। चैम्बूर वार्डवली गांव में आयोजित इस रक्तदान शिविर को हर साल की तरह इस साल भी लोगों को अच्छा प्रतिसाद मिला। खुद शिवसेना उपनेता सुबोध आचार्य ने भी यहां रक्तदान किया और दूसरों को इसकी प्रेरणा दी। इस दौरान पूर्व नगर सेवक किशन मिस्त्री सहित कई मान्यवर उपस्थित थे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे शाखा क्रमांक 146 आमचे शाखा प्रमुख अविनाश शेवाळे आणि आमच्या वाडोली गावचे सर्व शिवसैनिक आणि सर्व नागरिक, त्याच्यात आमचे कुलकर्णी साहेब आहेत, आमचे फ्रान्सिस मार्टिन आहेत, आमच्या अलकाताई आहेत, सुमनताई पालांडे आहेत, अशा सर्व महिला पुरुष सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून हा एक रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। म्हणजे दरवर्षीच हे रक्तदान शिबिराचं आयोजन होत असतं। रक्तदान आपल्याला माहिती आहे सर्वात श्रेष्ठ दान आहे। रक्तदानासारखं सर्वात मोठं दान कुठलंच नाही या जगामध्ये, कारण जेव्हा एखाद्याला रक्ताची गरज लागते तेव्हा त्याला त्यावेळेला जर रक्त मिळालं तर त्याचे प्राण वाचतात, जीव वाचतो। त्यामुळे रक्तामध्ये कुठलाही जात धर्म पंथ भेद असं काहीच नसतं, फक्त त्याचा जो गट असतो रक्तगट तो महत्त्वाचा असतो। अशा प्रकारे हे जे दान आहे ते हे करण्यासाठी आणि रक्ताचं संकलन करण्यासाठी आज रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। मी वैयक्तिक माझ्यातर्फे आणि पक्षातर्फे या सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देतो आणि अशाच पद्धतीने जे लोकोपयोगी कार्यक्रम आहेत ते पक्षातर्फे राबवले जावे, ज्याचा समाजाला देशाला फायदा होईल। 2012 साली 17 नोव्हेंबर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे तिथपासून त्यांच्या स्मृतिदिनाचं औचित्य साधून आम्ही ह्या रक्तदान शिबिराचं आयोजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आणि युवासेना यांच्या माध्यमातून एक सामाजिक बांधिलकी म्हणून करत आहोत आणि ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या समाजाप्रती आपण देणं लागतो या भावनेतनं हा उपक्रम आम्ही चालू ठेवला। आमचे सर्व महिला पुरुष पदाधिकारी असतील, वाडवली गावातील आसपास परिसर पांढरापूर असेल, वरती डोंगराळ भागातील सर्व आमचे सहकारी या ठिकाणी या रक्तदान शिबिरामध्ये भाग घेतात आणि हा रक्तदान शिबिर यशस्वी करण्यात खऱ्या अर्थाने तुम्हाला जर एक माहिती असेल की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा जो उपक्रम जो त्यांनी चालू केला तो सर्वप्रथम रक्तदान शिबिर, कारण की मुंबईमधल्या महाराष्ट्रामधल्या लोकांना की अपघात झाला किंवा काही
प्रसंग ओढवला तर रक्ताची गरज पडते. त्याचप्रमाणे त्यांनी ॲम्ब्युलन्स सेवा देखील उपलब्ध केली. त्याचाच उपक्रमातला हा एक भाग म्हणून या ठिकाणी आमचे वाडोली गावचे सुपुत्र, चेंबूरचे शिल्पकार शरद भाऊ आचार्य यांच्या आशीर्वादाने आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्याकडनं प्रेरणा घेऊन शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या सूचनेनुसार आम्ही हे उपक्रम राबवत असतो. आज या ठिकाणी सकाळपासून तुम्ही बघितलं असेल, आजचा रविवारचा दिवस सुट्टीचा आहे. तरुण मंडळी क्रिकेट वगैरे खेळायला जातात, काही लोक बाहेर जातात. लग्नाचा समारंभ, लग्नाचा सीझन चालू आहे, तरी पण या ठिकाणी सकाळी 9 वाजल्यापासून रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होण्यासाठी आमचे शिवसेनेचे, युवासेनेचे पदाधिकारी, महिला पुरुष कार्यकर्ते येत आहेत. आणि खास करून आजचं नेहमीप्रमाणे आमचे शिवसेनेचे उपनेते सुबोधजी आचार्य हे आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच आम्हाला मार्गदर्शन करणारे आमचे वाडोली गावातील माजी नगरसेवक किशन मेस्त्री असतील, आमच्या कल्पना टिकेकर आहेत, सुमनताई पालांडे, आम्हाला माझ्या मागे खंबीरपणे उभे राहणारे आमचे फ्रान्सिस मार्टिन, अनिल कुलकर्णी, पांडुरंग मोरे, गणेश आंग्रे, पिंट्या बांगर, आमचे खास आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आमचे माजी शाखा प्रमुख ज्येष्ठ रांगोळीकार दत्ता दळवी साहेब आलेले आहेत. आणि सर्वांचंच मोलाचं सहकार्य रुपेश कांबळे असतील, वैभव जाधव आहेत, आमचे आदर्श आहे, सर्व महिला पुरुष, दीपक टांग आहेत, आमचे प्रफुल्ल माने आहेत, सविकांत कटके आहेत, सर्व लोक या ठिकाणी एक बांधिलकी, आमचा पंकज गुप्ता आहे, शिवम गुप्ता आहे आणि आमचे दुसरे सहकारी मित्र विजय भोईर यांनी पण काल आम्हाला चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी त्या भेटवस्तू मुंबईवरनं माफक दरामध्ये आणून देतो. खर्चिक कार्यक्रम आहे, तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून ते आम्हाला या ठिकाणी आणून दिलं. आमचे वाडोली गावातील आमच्या माता भगिनी देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने रक्तदान शिबिरामध्ये उपस्थित आहेत. सुबोध साहेबांना मी गेल्या हप्त्यामध्ये सांगितलं, साहेब आपण रक्तदान शिबिर घेतोय. ते बोलले माझा दुसरा कार्यक्रम आहे, मला बाहेरगावी जायचं आहे, पण त्यांनी सांगितलं की मी रक्तदान करूनच नंतर जाणार. ही सामाजिक बांधिलकी, आज आचार्य कुटुंब बोलले, मी त्यांची काय उगाच काहीतरी स्तुती वगैरे करायचं काय असं नाही आहे, पण खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम आता 3 डिसेंबरला नानाजी आचार्य स्वातंत्र्य सैनिक आणि या स्वातंत्र्य लढ्याच्या चळवळीमध्ये पुढाकार घेणारे, आता किशन मेस्त्री साहेबांनी सांगितलं त्यांचा स्मृतिदिन होता. आणि आता शरद भाऊ आचार्य माजी महापौर शिवसेना नेते यांच्या माध्यमातून जवाहर विद्या भवनला जे कार्यक्रम आहे चालू आहेत त्यांच्या ग्राउंडवर, त्यामध्ये आपली एक सामाजिक बांधिलकी असते, समाजाप्रती आपलं प्रेम आहे. आणि आमचे दक्षिण मध्य मुंबईचे खासदार अनिल भाऊ देसाई यांनी जो आता खेळ महोत्सव ठेवला तुम्ही बघितला असेल, मोठा उत्साह आहे त्या ठिकाणी. लहान मुलं मुली असतील त्यांना चांगल्या प्रकारे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचा हे कार्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. आणि आता त्यांनी सांगितलं की महाविकास आघाडी, होय नक्कीच महाविकास आघाडीच्या माध्यमातून हे काम आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून करत आहोत. महानगरपालिका आहे, तोंडावर आहे, काही लोक आता येऊन जाऊन कधी 5 वर्षात फिरले नाही, त्यांनी जसं काय पायाला भिंगरी लावल्यासारखे ते गल्लोगल्ली फिरतात आहे आणि आम्ही काहीतरी करतोय हा देखावा निर्माण करतात आहे. पण आता त्यांनी सांगितलं जे शिवसैनिक वर्षानुवर्ष काही अपेक्षा न करता एक समाजाप्रती आपलं काहीतरी कर्तव्य आहे, त्या कर्तव्याची दाण घेऊन आम्ही हे सर्व कार्य करत. आई जरीमरी गावदेवीकडे प्रार्थना करतो, या ठिकाणी जे रक्तदाते आलेत त्यांना चांगले निरोगी उज्ज्वल आयुष्य मिळू दे. या ठिकाणी त्या रक्तदात्यांना जे आमचे पदाधिकारी महिला पुरुष घेऊन आले त्यांना पण चांगली मी देवाकडे प्रार्थना करतो, त्यांना देखील चांगलं निरोगी उज्ज्वल आयुष्य मिळू दे. आणि या कार्यामध्ये पल्लवी ब्लड बँक असेल, वाडवली गाव असेल, शरदवाडी, झिलनवाडी, पांजरापोळ परिसर असेल, वरचा सर्व डोंगराळ भाग असेल, सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि आपल्या माध्यमातून आपण पत्रकार म्हणून आमच्या भावना या जनतेपर्यंत पोहोचवा आणि येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा कसा डौलाने फडकेल हे देवाकडे प्रार्थना करतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. शिवसेना उद्धव गट का सभी कार्यकर्ता, शाखा प्रमुख सुबोध आचार्य, अविनाश और वाडोली हम लोग स्थानिक है, ये वाडोली गांव का हम लोग सारे लोग स्थानिक है. एक ये धार्मिक काम है समझो, अपन लोगों को प्रसाद खिलाता है, सुख दुख में जाते हैं, तो सबसे बड़ा दान है रक्तदान.
ये रक्तदान शिविर हर साल करते हैं। अविनाश एक नगर सेवक से ज्यादा काम करता है, एक नगर सेवक से ज्यादा उत्सुक है। वो लोग पद के लिए काम करते हैं, मगर अविनाश शेवाले वो शाखा प्रमुख है, मगर नगर सेवक आमदार से ज्यादा उसका शाखा 146 में काम करता है। हम लोग एक ही गांव का है। गांव के अंदर नाना आचार्य फ्रीडम फाइटर थे। वो जमाने से आज ये जो वाडोली गांव है ना, लोगों का मदद करने के लिए मदद स्थान है। ये वाडोली गांव है, ये मदद स्थान है। नाना आचार्य, शरद आचार्य, सुबोध आचार्य, सारे लोग हम लोग आचार्य परिवार का साथ में हम लोग मिलजुल के हम लोग काम करने वाला है। और ऐसे ही हर प्रांत में, हर शाखा में, और हम लोग महा विकास आघाड़ी के हम लोग साथ में काम करने वाले हैं। महा विकास आघाड़ी आगे चले, आने वाला समय में हम लोग महा विकास आघाड़ी के, अगर समझो अलग अलग लड़ेगा तो आप लोग मत सोचो गठबंधन टूट गया है, ये मत सोचो। मैं इधर कैसा हूँ, कांग्रेस वाला शिवसेना का प्रोग्राम में, मैं महा विकास आघाड़ी हूँ, मैं स्थानिक हूँ, वडोली गाँव का स्थानिक हूँ। मैं कांग्रेस पार्टी में भले काम करता हूँ, मगर हम लोग मिलजुल के काम करने वाले, सबके सुख दुख में काम करने वाले। ये नाना आचार्य से मैंने सीखा। मैं छोटा था जब भी उनके आंगन में मैं खेलता था। आज नाना आचार्य कांग्रेसी थे, फ्रीडम फाइटर थे, जवाहरलाल नेहरू जैसे साथ में उनका लेटर आते थे। और परसों ही एक हम लोग तो मालूम है क्यों लेटर आता था, हम लोग मालूम नहीं, क्योंकि एक रवि बोल के एक स्त्री वाला लड़का था, रवि बुंदले, उनका साथ में नाना आचार्य, जवाहरलाल नेहरू और उनका फोटो था। वो जब भी हम लोग को मालूम पड़ा, छोटा था जब भी, कि जवाहरलाल नेहरू नाना आचार्य को लेटर लिखते थे। क्यों लिखते थे वो हम लोग को मालूम नहीं, मगर जब भी से हम लोग ने उनका प्रेरणा लेके मैंने कांग्रेस में काम करने का निर्णय लिया था नाना आचार्य से। ये जो है राजकारण, जो 12 गांव है, 12 गांव के अंदर नाना आचार्य बत्ती लेके आज जो कंदील लेके चलते थे। 12 गांव में मीटिंग करने को नहीं देते थे अंग्रेज लोग के साथ में कैसा लड़ने का, कैसे मीटिंग करने का। आज अपन एक साथ में गैदरिंग कर रहा है, और उस समय में अपन गैदरिंग नहीं कर सकता था। वो टाइम में नाना आचार्य ने काम किया है। मैं उनका प्रेरणा लेके, उनका स्थान लेके, भले हम लोग पार्टी का कोई भी हो, हम लोग मिलजुल के, अगर महा विकास आघाड़ी एक साथ में नहीं लड़ेगा तो भी महापौर बिठाने के लिए हम लोग एक साथ में हम लोग महापौर बिठाएंगे।